आपण पाहतोय या आई स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. मॅचला होती सुरुवात पण चनकडनं येतोय ग्रीन सिग्नल. दोन्ही टीम एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. लक्षात असू द्या दोन्ही टीम एक एक अतिरिक्त खेळाडू हा आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. या ठिकाणी मुख्य मंचावरनं मी विनंती करतोय सुरेशजी पष्टे यांचा या ठिकाणी मुख्य मंचावरनं आतिश यांना विनंती करतोय की तो शाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सुरेश पष्टे यांचा अतिथी देवो भव आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि या ठिकाणी तो मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं स्पर्धा या स्पर्धेला एक नाव दिलंय वाड्याचं वर्ल्ड कप. खऱ्या अर्थानं खूप चांगली भव्य दिव्य स्पर्धा. ही स्पर्धा खेळण्याकरता अक्षरशः संघ वेटिंगला होते. बरेचसे संघ. शिवकृपा चषक 2025 चा हा थरार. पहिला बॉल मोहन गोलंदाजी मार्क वरनं. एक जुना जागता एक गोलंदाज क्रिकेटचा खूप सारा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो मोहन. तदनंतर विकास पाटील यांना विनंती करतोय की कैलास पष्टे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट जे आम्हाला आले खूप चांगलं शॉप जे आहे त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. टी शर्ट्स असतील बॅट्स असतील जी क्वालिटी असेल ना त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला एक चांगला दर्जेदार बॅट्स या उपलब्ध करून दिल्या जातील. मग टी शर्ट ट्रॅक कैलास पष्टे त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफी देखील टी शर्ट देखील आम्हाला आलाय. खूप खूप धन्यवाद. अशीच साथ सतत राहू द्या. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी टी शर्ट दिलेत. तदनंतर मी पुढील सन्मानाकडे जातोय. सैराज खदीप महेश गावित यांना विनंती करतोय सैराज खदीप यांना सन्मानित करण्यात यावं. सैराज खदीप जे कट्टर समर्थक आहेत गुजरातचे जे IPL मधली टीम आहे. जो कोणी माणूस टेन्शनला असेल त्यांनी त्या ग्रुपवर जॉईन व्हा. IPL 2025 आपलं दुःख विसराल तुम्ही असा ग्रुप आहे तो. त्या ग्रुपचे मेंबर आहेत सैराज खदीप आणि त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर अमित पष्टे यांनाही मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. जिथनं जर आपण पाहिला सिंगल कन्वर्ट होती आहे. या सिंगलचा जर विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे ती 3 धावा 4 बॉल आतापर्यंत झालेत. अमित पष्टे यांना ही विनंती करतोय की प्लीज या. धावसंख्या 3 आहे स्कोर कार्ड वर. रोहितला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्क वर ना. पुढचा बॉल त्याच्या विपक्षात. रोहितचा फटका फसलाय. ललित येतोय बॉल खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 बॅक टू द आउट. जे आपण सॉन्ग ऐकलं खूप चांगलं सॉन्ग जे या पूर्ण स्पर्धेला डेडिकेट केलंय आणि या स्पर्धेचे मग आयोजक असतील सह स्पॉन्सर असतील त्यांवर हे रचलेलं गीत खूप चांगलं जे आपण गीत आपण या ठिकाणी ऐकलं. आपण खऱ्या अर्थानं स्पर्धा पाहतोय. शिवकृपा मित्र मंडळ गातेस व DKP स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा शिवकृपा चषक वाड्याचा वर्ल्ड कप. मोहन आलाय गोलंदाजी मार्क वरनं. जिथनं जर आपण पाहिलं सध्या गणेश तरे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. ते टीम आदेश प्रतिष्ठान शिरसाड या टीम करता गणेश तरे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात आणि आज गणेश तरे यांचा वाढदिवस देखील आहे. त्या गणेश तरेला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा या पूर्ण शिवकृपा चषक आयोजकांकडनं
आणि माझ्याकडनं देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील गणेश तरे याला. मोहनने जे पहिले षटक हाताळलं धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. टोटल धावा असतील त्या 3. पहिल्या षटकाच्या अखेरीस मोहन खूप चांगली गोलंदाजी. जर विचार केला तर आदेश प्रतिष्ठान शिरसाड च्या नावानं टीम मैदानात खेळतीये ना, जो आदेश खूप चांगला एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं आदेशकडे आज तो आपल्यात नाहीये. खऱ्या अर्थानं खूप दुःखाची गोष्ट आहे ही. त्याच नावानं आज मात्र हा पूर्ण संघ आदेश प्रतिष्ठान शिरसाड हा मैदानात खेळताना आपण पाहतोय. सध्या ऑन बॅटिंग मार्क वरनं समोर बॅटर आहे दीक्षित बागुलला आपण पाहतोय. दीक्षित बागुल फलंदाजी करण्याकरता मात्र फटका फसलाय. जज केलं जाईल मात्र झेल सुटलाय. झेल हेमंत न सोडलाय. टीमचा एक सिनियर खेळाडू कडनं चुकी होतीये. झेल सुटल्यानंतर चेंडू जाईल सी मारीशा पार. क्षेत्ररक्षक ललितची निवड केली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करण्याकरता आहे. तिथनं चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होती. सिंगल कन्वर्ट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती. या जाऊन पोहोचेल ती टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा. ती टीम एमबी खरिवली मिलिंदजी बागुल यांचा हा संघ आपण पाहतोय. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य मिलिंदजी बागुल यांचं सातत्यानं असतं दरवर्षीप्रमाणे. शिवकृपा चषक 2025 चा हा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दिवस 3रा या स्पर्धेचा आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीके पिसवड शिवकृपा पावणीपाडा शिवकृपा चषक खऱ्या अर्थानं सर्वांची मेहनत आहे या स्पर्धेमागे. चेंडू तसा पडला ना, पडल्यानंतर थोडासा स्लो आणि मग तिथनं अतिरिक्त टर्न जाऊन राहुल पाटीलच्या शरीरावर जाऊन आदळला. त्यावर जर पाहिलं तर निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडूची सांगता होती. या धावसंख्या 8 लागली या स्कोर कार्डवर. टीम एमबी खरिवली या टीमची मिलिंदजी बागुल साहेबांचा संघ. त्यानंतर पुढचा बॉल एकच धाव कंप्लीट केली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या एक धावसंख्या वधारती. या 9 धावा स्कोर कार्डवर लागलात. सैराज खतीब यांचा देखील संघ आपण इन ऍक्शन पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मधला. एक बिग फाईट जी आपल्याला मैदानात दिसेल या नेक्स्ट मॅच करता. त्या 2 टीम एकमेकांच्या विपक्षात असतील, ज्या खेळताना दिसतील. टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्षात टीम अमर 11 वडवली. हे 2 संघ मैदानात दिसतील. एका बाजूने टीम अमर 11 वडवली आणि त्याच्या विपक्षात टीम SRK नारे. उमर 11 वडवली, सॉरी क्षमस्व, उमर 11 वडवली आणि SRK नारे हे 2 संघ इन ऍक्शन दिसतील. एकाच परिसरातले 2 संघ. तत्पूर्वी दीक्षित बागुल त्याच्या विपक्षात पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरना नो बॉल असेल, नो डाऊट. जिथनं चेंडू क्षेत्ररक्षक आहे दिनू त्या ठिकाणी एक विस्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं दिनूकडे पाहिलं जातं. तो दिनू होता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतनं. त्यानं चेंडूची फेकी केली. या 1 धाव संख्या 2 टोटल धावा. या नो प्लस 2 टोटल 3 धावा. 3 मात्र धावसंख्या 12 जी स्कोर कार्ड वर लागली आहे.
आकाश तरे आहे गोलंदाजी मार्क वरनं. पुढचा बॉल ज्यावरनं फ्री हिटचा बॉल आहे, दिनूनं फेकी केली आहे. दिनूला वारंवार आता टार्गेट केलं जात आहे. उद्यापासून मात्र या स्पर्धेला खूप जास्त गर्दी असेल, कारण की डे नाईट ची स्पर्धा चालू असल्या कारणानं बराचसा प्रेक्षक वर्ग मात्र कमी आहे. सो युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद देखील घेत आहेत बराचसा प्रेक्षक वर्ग. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 13 स्कोर कार्डवर असताना येणारे अजूनही इथनं पुढे 2 ओव्हर असेल. नेक्स्ट मॅच टीम उमर 11 वडवली आणि त्याच्या विपक्षात टीम 2 हात करेल ती टीम SRK नारे. दोन्ही टीम तयार राहायचा आहे नेक्स्ट मॅच करता. तत्पूर्वी सध्या गोलंदाजी मार्क वरनं पहिला बॉल साहिल. ललित आहे एक टप्प्याकर, खूप चांगला क्षेत्ररक्षण ललितनं केलंय, अगदी वेगाने गेला आणि मग तिथनं बाउंड्री लगत धावत होता. परफेक्ट बॉल हातामध्ये घेतला, तिथनं फेकी केली. धाव कंप्लीट झाल्या 2. या 2च्या मध्ये त्यांना धावसंख्या 15 लागली आहे. आपटून टाकलं होतं, शॉर्ट बॉल होता, त्या बॉलवर तितकासा फायदा घेता आला नाहीये, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. तिथनं एकच धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये, जाऊन पोहोचेल ती धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती टीम एमबी खरिवली या टीमची 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तर विचार केला ना तर या 2 बॅटरला एक चौकार जर वगळला ना, जो आकाश तरेला घेतला, त्या चौकारच्या व्यतिरिक्त मोठे फटके हे मात्र खेळू दिले जात नाहीयेत. खूप चांगली गोलंदाजीचा अटॅक जो आदेश प्रतिष्ठान शिरसाड या टीम कडनं मात्र होतोय. हसमुख पाटील मात्र पूर्ण टीमला नियंत्रित करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागून आपण त्याला पाहतोय. पूर्ण टीमला नियंत्रित करण्याचं काम जे मात्र त्याच्याकडनं होतंय. फटका फसलाय, झेल कॅरी होईल का? अप्रतिम अप्रतिम दर्जेदार झेल दिनूनं मात्र टिपलाय. फलंदाज बाद, परतावा लागेल. पुढचाच बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर न दस्तक, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, येतोय चौकार. 4. रोशन चा फटका फसलाय, मात्र आता चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, परतावा लागेल. रोशन मोठा आदरा बसतोय तो टीम एमबी खरिवली या टीमला. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता संदेश आलाय. 20 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. टीम एमबी खरिवली या टीमची. पुढचा बॉल हसमुख पाटीलला देखील गुंगारा दिला या बॉलना. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. ऑफिशियल पंच आपण पाहतोय मंगेशजी बाईत सर. धावसंख्या 20 आहे स्कोर कार्डवर 3 षटकांच्या अखेरीस. शेवटचा आणि अंतिमचा षटक आहे. 20-20. हेमंत आलाय नवीन बॉलर. बॉल वाईट पंचांनी दर्शवलं. या वाईट न धावसंख्या 1 न वाढती. या एक्स्ट्रा स्वरूपानं 21. जज केलं जात आहे. नो बॉल दिलाय पंचांनी. पंचांनी दर्शवलं की बॉल नो आहे. नो +2 म्हणजे टोटल 3. फ्री हिट असेल. हेमंत महागडा ठरतोय थोडासा. या अगोदर एक दिमागदार विजय सचिन पष्टे आणि टीमनं मात्र मिळवलाय. खूप चांगला विजय संपादन केलाय. काल मात्र पुढचाच बॉल फ्री हिटचा बॉल आहे. त्यावर ललित क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी केली. रनआउटला संधी. फलंदाज बाद. सचिन पष्टे पूर्ण रात्र बिलोशीला त्या ठिकाणी होते. कारण की तिथेही एक पूर्ण WCच्या जिथे जिथे स्पर्धा असतील तिथे सदस्य म्हणून तेही काम पाहतात नेहमी. कालच्या दिवसापासून इथे देखील आपण त्यांना पाहतोय. तिथे पूर्ण नाईट केली. आज लगेच इथे हजर झाले. म्हणजे मेहनत आहे. आयोजकांची मेहनत आहे. मोठी स्पर्धा आहे. शिवकृपा चषक 2025 6 थरार. धावसंख्या 25 आहे जी सध्या स्कोर कार्डवर लागली आहे. शेवटचा आणि अंतिमचं जे षटक आहे जो हेमंत हाताळतोय. नवीन बॅटर आलाय मैदानात बॅटिंग करण्याकरता. गणेश जो बॅटिंग करण्याकरता आलाय. बरोबर एका इनिंग नंतर टीम SRK नारे आणि टीम उमर 11 वडवली. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत एका इनिंग नंतर. पुढचा बॉल हेमंत. दीक्षितला मोठे फटके प्रयत्न करतोय मात्र ते बॅटवर परफेक्ट मिडल होत नाहीये. मात्र एकच धाव कंप्लीट होतीये. आता मात्र गणेशला संधी मिळतीये बॅटिंग करण्याकरता. धावसंख्येचा आलेख 26 धावा. चांगला बॉल गणेशच्या विपक्षात मात्र डॉट स्वरूपानं मात्र निघून जातोय. हा देखील बॉल. 26 धावा स्कोर कार्डवर असताना ललित गोलंदाजी मार्क वरनं. पंच आमच्याकडे वळतील. बॉल वाईट. हेमंत षटक खूप लांबलंय हेच म्हणावं लागेल. बरेचसे एक्स्ट्रा बॉल त्याच्याकडनं सातत्यानं हाताळले जात आहेत. एक्स्ट्राच्या धावा त्याच्याकडनं दिल्या जात आहेत. त्या कारणाने ही धावसंख्या थोडी वाढली आहे. 27 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल
आता मात्र एक चांगला बॉल गणेशच्या बॅटमधून परफेक्ट जरी मिळेल झाला नसला तरी मात्र एक धाव नक्की मिळवून देईल. दुसरीचा प्रयत्न होतोय, हसमुख पाटील आहेत त्या ठिकाणी, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. ₹21,000 सर्वात मोठी प्राइज असलेली ही स्पर्धा आहे या वाडा तालुक्यात. आतापर्यंत इतकी मोठी रक्कम असलेली ही पहिली स्पर्धा आहे जी शिवकृपा चषक. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा मानस असतो खऱ्या अर्थानं तो DQP स्पोर्ट्स शिवकृपा व पावणीपडा गातेसकरांचा. पुढचा बॉल, फटका शेवट गोड करायचा होता मात्र तिथनं बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेग पकडतीये, जाऊन पोहोचेल 34 धावा. शेवटचा बॉल इथनं पुढे अंतिमचा असेल. हेमंत जो खूप महागडा ठरलाय आपल्या गोलंदाजीत अंतिमचा बॉल हाताळण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि होतीये चुकी, त्या चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4. सारखे नारे कर्णधार यायचंय आणि त्याच्या विपक्ष टीम दोन हात करणार आहे. ती टीम उमर 11 वडवली. आपण पाहिला तर आरटी रॉकटेक ची कंपनी आहे जो टॉस बॉक्स या ठिकाणी टॉसच्या दोन बाजू आहेत. GMB मिलिंदजी बागुल आणि SP जे आदरणीय व्यक्तिमत्व सुनीलजी पाटील साहेब. MB किंवा SP हा कॉल द्यायचा आहे. कॉल दिला जाईल SRK नारेकडनं. MB कॉल दिलाय आणि MB चालाय. मी मान्यवरांना विनंती करेन की मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर उमर 11 बॅटिंग करणार आहे, त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 45-46 रन तक रोकने की कोशिश करेंगे. 45 ते 46 धावांपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. बॉलिंग करताना असे कोणते बॉलर आहेत जे त्यांच्या महत्वाच्या ओपनिंग जोडीला लवकरात लवकर बाद करू शकतात? शेरू भाई आहे, अब्दुल भाई आहे, रवी भाई आहे. ओके, तर नंतर मी जातोय उमर 11 कर्णधाराकडे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग. ओके, तर जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊयात मॅच मधनं. आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा चषक 2025 वाड्याचा वर्ल्ड कप.
त्या ठिकाणी आपण जर पाहिलं आदेश प्रतिष्ठान शिरसाड हा संघ मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. तिथनं जर आपण पाहिलं धावसंख्येचा जो पाठलाग करायचा आहे तर धावा असतील त्या टोटल स्कोरर आम्हाला दर्शवतायत की 39 धावा त्यांना करायच्या आहेत. येणारे बॉल 24 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. चला मॅचला सुरुवात होतीये. कुणबी प्रीमियर लीग मधला मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी कोण ठरला तर ते नाव आहे रोहित पाटील. तो रोहित पाटील मात्र गोलंदाजी मार्क वरनं होतोय सज्ज. तर आपण जर्सी पाहिली तर जी खरिवलीकरांची जी स्पॉन्सर केली आहे सौभाग्यवती मिताली मिलिंदजी बागुल मॅडम सदस्य आहेत जिल्हा परिषद पालघर यांच्या माध्यमातून जी जर्सी जी ही पूर्ण टीम परिधान करून मात्र उतरली या मैदानात. मिलिंदजी बागुल साहेबांचा संघ आहे या स्पर्धेकरता खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य हे सातत्यानं मिलिंदजी बागुल साहेबांचं राहिलंय. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहेत मिलिंदजी बागुल आणि त्यांचीच टीम जी सध्या मैदानात खेळतीये. ललित आणि हसमुख पाटील हे दोन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता आलेत. ललित एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जायचं आणि पाहिलं जातं मात्र पहिल्या बॉलवरचा हाफ फटका चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. ऑफिशियल पंच दर्शवतायत येतोय चौकार 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरना. ललितच्या विपक्षात 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप. चेंडू गोळी सारखा निघून जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार ललितच्या पाठमधना. थँक्यू. खूप चांगली संगीत मात्र ऐकवली जात आहे डीजेच्या माध्यमातूनही. पुढचा बॉल रोहित पाटील. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा देखील फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅक तिसरा चौकार. राजेश सातवी यांनी मिडन षटक टाकलं. त्या मिडन षटका करता राहुल भोईर आणि अभिनय पाटील बिलोसी यांच्याकडनं हजार रुपये दिले राजेश सातवी यांना. आता मात्र चौकार हॅट्रिक झाली आहे. अप्रतिम दर्जेदार ललित कडनं. टीमचा जो मुख्य गोलंदाज असतो ना त्याच्यावर जर अटॅक झाला ना तर येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावर आपोआप प्रेशर क्रिएट होत असतो आणि रोहित पाटील हा एक टीमचा महत्वाचा मुख्य बॉलर आहे ज्याच्यावर मात्र काउंटर अटॅक केलाय. तो टीम आदेश प्रतिष्ठान शिरसाड या टीमनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहित पाटील. वाह. ते म्हणतात ना की तुमच्याकडे 150चा स्पीड असून चालत नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन देखील असणं तितकंच गरजेचं आहे. ज्या स्पीडने या अगोदरचे 3 बॉल टाकले असतील ना त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेगानं हा बॉल मात्र रोहित पाटीलने या चौथ्या बॉलवरनं हाताळलाय ज्यावरनं फक्त सिंगल कन्वर्ट केली आहे. ती ललित ना या 1च्या मदतीने धावसंख्या 13 झाली आहे स्कोर कार्ड वर. हसमुख पाटील आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल सावध पवित्र घेत फक्त सन्मान दिलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. बॉल टाकायचा आहे नो प्रॉब्लेम. लालित चुकला माघारी परतलाय. नव्या उमेदीने नव्या जोशानं हसमुख पाटीलच्या समोर चेंडू हाताळावा लागेल. पुढचा बॉल
सिंगल कन्वर्ट केली आहे, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेने ललितला मात्र स्ट्रायकर एंडवर आणलं जात आहे. तिथनं जर आपण पाहिलं तर बॉलचा खेळ झालाय तो टोटल आतापर्यंत षटक जे पूर्ण झालंय. त्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 लागली आहे स्कोर कार्डवर. 14 एका ओव्हरच्या अखेरीस 14 ही धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते षटक होतं. त्या षटकाच्या अखेरीस 14 धावा. येणारे बॉल 18 बॉल मध्ये करावा लागतील 25 धावा. माझ्या माहितीनुसार की जर आपण पाहिलं ना तर जो शिरसाड संघ आहे जो सध्या आदेश प्रतिष्ठान शिरसाड या नावानं जरी खेळत असला तर 5 ते 7 वर्षापूर्वी म्हणजे सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धांवर अधिराज्य गाजवायचा असा हा शिरसाडचा संघ. मात्र कालांतराने थोडस क्रिकेट त्यांच्याकडनं कमी झालं आणि खूप कमी टुर्नामेंट ज्या महत्वाच्या टुर्नामेंट त्या खेळण्याकरता येऊ लागले. आणि मग जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि येणाऱ्या आता बॉल असेल 18 बॉल मध्ये करायच्या 25 धावा. मोठा फटका खेळायचं होतं, पूर्णपणे बीट केलंय तर बॅटर हसमुख पाटीलला. एक नियंत्रित मारा, एक अचूक टप्प्यावरचा एक भेदक मारा हेच म्हणावं लागेल. पुढचा बॉल ज्यावरनं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे रोहित पाटील. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल जरी येत राहिले ना तरी चांगला स्कोर बनेल. तो टीम हसमुख पाटील आणि टीम आपण जी पाहतोय आदेश प्रतिष्ठान शिरसाड हा संघ सिंगलने विजयापर्यंत देखील जाता येईल हे त्यांना माहिती आहे, म्हणून कोणत्या रिस्क घेतली जात नाहीये. पुढचा बॉल ललितच्या बॅटमधून फटका फसलाय. गणेश येतोय चेंडू खाली, फलंदाज बाद. चुकी होणार नाहीये, परतावं लागेल बॅक टू डगआउट. प्रत्येक सदस्याची मेहनत आपण पाहतोय. शिवकृपा चषक मधनं उमेश आणि रोशन बघा लगेच पाणी देखील पोहोचवतायत. म्हणजे पूर्ण स्पर्धेवर प्रत्येक छोट्या गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे, म्हणून ही स्पर्धा हिट आहे हेच म्हणावं लागेल. आणि का प्रत्येक टीमला ही स्पर्धा हवीशी वाटते आणि का प्रत्येक टीमला ही स्पर्धा खेळावीशी वाटते, तो शिवकृपा चषक 2025 चा हा थरार. जितना आता डावकुऱ्याचा बॅटर आला ना, राहुलची लाईन लेंथ थोडी बिघडली. बॉल अतिरिक्त बाहेर, बॉल वाईट दर्शवलाय पंचांनी. या वाईटनं धावसंख्या 16 जी लागली आहे स्कोर कार्डवर. टीम आदेश प्रतिष्ठान शिरसाड या टीमची. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, नो डाऊट फलंदाजाला परतावं लागेल. जर बॉल सोडला असताना तर 100% वाईट गेला असता हेच म्हणेन मी. मात्र फलंदाज बाद दिनू.
डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जाईल. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. जरी रोहित पाटीलच्या विपक्षात जो काही हल्ला केला ना, कमबॅक राहुल न केलंय. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल मात्र अक्रॉस द बॅट ना चेंडूला लॉक केलंय, पाठवलंय. एमबी खरिवली या टीमच्या डगआउट मध्ये येतोय षटकार. संख्या स्कोर कार्ड वर लागली आहे टोटल 22 धावा. 39 पर्यंत जायचंय, 22 झाल्यात. म्हणजे आता इथून पुढे समीकरण झालंय 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. हसमुख पाटील मैदानात आहे. ही जमेची बाजू आहे ती शिरसाडकरांकरिता. 12 बॉल 17 ची मॅच आहे. रोशन बागुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. कुणबी प्रीमियर लीग मध्ये ज्यानं बॅटिंग करताना सर्वाधिक षटकार 4 दिवसामध्ये ज्यांना खेचले ना, तो आता सध्या बॉलिंग मार्क वरनं आलाय. या शिवकृपा चषक एमबी खरिवली या टीम कडनं. मात्र 12 बॉल 17 धावा थांबवण्याकरता पहिला बॉल. हसमुख पाटील सिंगलला प्राधान्य देतोय. त्याला माहिती आहे सिंगल डबल नाही या मॅचला विजयापर्यंत जाता येईल, कारण की एखादा खराब बॉल जर आला तर त्यावर षटकार चौकार खेचता येईल हे त्याला माहिती आहे. समीकरण डोक्यात ठेवून खेळणारा हा खेळाडू आहे हसमुख पाटील, जो सध्या नॉस्टकर एंडवर आहे. मात्र जर आपण पाहिलं ऑफिशियल पंच ही देखील भूमिका आणि एक यष्टी रक्षक याही भूमिकेतनं असतो. तत्पूर्वी सध्या मैदानात बॅटर म्हणून आहे. तत्पूर्वी जो बॅटर आहे त्याच्या बॅटमधनं या अगोदर एक षटकार आलाय. तो बॅटर सध्या मैदानात आहे. स्वप्नीलला आपण पाहतोय. पुढचा बॉल त्याच्या विपक्षात. फटका मोठा खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणखीन एका बॅटरला परतावं लागेल. स्वप्नील बॅक टू डगआउट. जिथं जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात येतोय हेमंत जेव्हा गोलंदाजीला आला त्याच्या गोलंदाजीतनं ज्या काही एक्स्ट्रा धावा गेल्यात ना, त्या एक्स्ट्रा धावा आता त्याला कव्हर करायच्या आहेत. मॅचला विजयापर्यंत न्यायचंय तर मग आता चांगली बॅटिंग करावी लागेल हेमंतला देखील. येणारे 10 बॉलचा विचार जर केला तर 10 चेंडू मध्ये 16 ची गरज आहे. मॅच बनेल. एक षटकार चौकार आला तर मॅच नक्की बनेल. पुढचा बॉल सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरना. फटका मोठा खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बॅकअपला लगेच खेळाडू पोहोचतायत. चांगलं क्रिकेट मैदानात दाखवलं जाते. प्रत्येक तोला मुलानं बॉल हाताळला जातो आणि प्रत्येक येणारी रन ही तोला मुलानं घेतली जाते. जिथनं जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा स्कोर कार्ड वर लागला. पुढचा बॉल हसमुख पाटील आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली आहे. 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप घ्यायचा होता. सिंगल जिथे प्लंबल झाली तिथे लगेच दुसरी देखील कंप्लीट केली आहे. गांधरे टीमचे निखिल भुईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. निखिल भुईर कालच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये बिलोशी या स्पर्धेमध्ये जाणारा संघ जर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी झाला निखिल भुईर. तो निखिल भुईर येतोय शिवकृपा चषकला भेट देतोय. हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. पुढचा बॉल स्टेट ड्राईव्ह खेचलाय. जिथनं क्षेत्ररक्षक जो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू परत येऊन पोहोचला. काय घडलंय मैदानात ना, हसमुख पाटील जो परतीच्या प्रवासाला जाईल
येणारे 7-12 हा असा शब्द आहे. 7-12 ना ज्याच्यात भाऊ भाऊचा झाला ना भाऊ बहिणीची झाली, भाऊ बहिणीचा झाला, तो 7-12. 7 बॉल आणि 12 या धावसंख्येची गरज आहे. चला टाइम नकोय, नवीन येणारा बॅटर थोडी घाई करा. हसमुख पाटील सो मात्र स्वतःवर निराश आहे, हताश आहे. मात्र केळीचा पडा टीम देखील दाखल होती आहे. डॅनी चे आलेत, रितेश राऊत ते देखील येऊन पोहोचलेत. पूर्ण टीम रितेश राऊत यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. धनेश साने यांच्या अगदी जवळचे मित्र. पुढचाच बॉल हेमंतनं चेंडूला लॉक केलाय. हाय अँड हँडसम, खूप दूरवर मारलेला हा दर्जेदार षटकार हेमंतच्या बॅट मधनं आलाय. 6. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं वेग पकडतीये, जाऊन पोहोचेल 33 धावा. म्हणजे आता इथनं येणारे 6 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. कालच्या दिवसातनं डे नाईटची स्पर्धा 6 बॉल 6 धावा फायनल मॅच मधनं घोटगावकरांनी दिल्या नाही सातपाटी टीम समोर. आता तेच समीकरण 6 बॉल 6 दीप बागुल एक गत 2 वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या हंगामात संदेश संदेश बागुल गोलंदाजी मार्क वरनं सज्ज होईल. रितेश राऊत चे मुख्य मंचावरनं आपण पाहू शकता. थेट लाईव्ह स्क्रीन वरनं देखील धनेशजी साने यांनी सांगितलं की मुंबई इंडियन्सचे कट्टर समर्थक आहेत ते. कोणाला जर आपलं दुःख विसरवायचं असेल, जीवनात खूप जास्त टेन्शन असेल, तर तो ग्रुप आहे IPL ग्रुप, त्याच्यावर या नक्की दुःख विसराल. पुढचा बॉल 6 बॉल 6 ची मॅच आहे. जिथनं काय घडतंय, पहिल्या बॉल वरनं सिंगल येते. येणारे 5 बॉल आणि आता 5 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे, तुम्ही WCA अंतर्गत स्पर्धा खेळता, कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी राहील. 5 बॉल 5 धावांची गरज असताना समोर हेमंत आहे, ज्यानं षटकार या अगोदर खेचलाय आणि मॅच मध्ये जान फुकली आहे. तो हेमंत सध्या बॅटिंग मार्क वर आहे. हसमुख पाटील बाद झालाय, जी आता जबाबदारी आहे ती या 2 बॅटरवर येऊन पोहोचली आहे. हेमंत त्याच्याकरता पुढचा बॉल. दीप बागुलच्या विपक्षात मोठे फटके खेळणं थोडं कठीण आहे. खानिवली विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी ज्याने केली आहे ना, ते नाव आहे दीप बागुल. संदेश चांगली गोलंदाजी होतीये. तिथनं जर आपण पाहिलं तर आता येणारे 4 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग, 4 चेंडू 5 धावा या इथनं केल्या जातील का इथनं थांबवल्या जातील. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, फटका एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का, हो नाही, थांब करता करता थांबवलं. एकच धाव घेतली आहे. येणारे 3 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. एका बाजूनी आदेश प्रतिष्ठान शिरसाड, तर एका बाजूनी मिलिंदजी बागुल साहेबांचा संघ MB खरिवली. हे 2 संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडस चेंजेस करताना आपण पाहतोय. दीप गोलंदाजी मार्क वरनं असताना मात्र मॅच मध्ये रंगत आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे ती पुन्हा पुन्हा चेक केली जातीये, कारण की महत्वपूर्ण मॅच आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे ना सेकंड राऊंड करता, तर मग ही मॅच या दोन्ही टीमला खूप महत्वाची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरनं येणारे बॉल असतील 3 मध्ये करायचे 4.
फलंदाज बाद, परतावं लागेल हेमंतला. बॅक टू डगआउट. आलाय जी धाव नव्हती तरी त्याने ती धाव घेण्याचा प्रयत्न केला. तो नॉस्ट्राइक एंडला येऊन राहिलाय. आता नवीन बॅटर येईल, त्याला संधी मिळेल बॅटिंग करण्याकरता. येणारे 2 बॉल, आता 2 बॉल मध्ये करायचे आहेत 4. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल 4. नवीन बॅटर मैदानात आला यतीश राऊतला आपण पाहतोय. मोठ्या आत्मविश्वासानं शिरसाडकरांनी त्याला पाठवलंय मैदानात की आता जे काही करायचंय ते तुला करायचंय. 2 बॉल 4 ची मॅच आहे. दीप पागुल चांगली गोलंदाजी. 6 बॉल 6 ची मॅच. त्यानं 2 बॉल 4 वर नेऊन ठेवली आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तिथनं जर आपण पाहिलं पुढचा बॉल पुढे एकदा सजवतो गोलंदाजी मार्क वरनं 2 बॉल 4 धावांची गरज असताना मात्र आडव्या बॅटनं फटका खेचला. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा जो काही प्रयत्न आहे बॅकअपला नाहीये खेळाडू. 2 धावा कंप्लीट केल्यात. बॅकअपला जर एखादा खेळाडू असता लगेच तर कदाचित दुसरी धाव देखील थांबवता आली असती. रनआउट कदाचित झाला असता. जर त्याला महत्व नाहीये. येणारा 1 बॉल. आता 2 धावांची गरज आहे. कोण जिंकेल ही मॅच? मॅच महत्वपूर्ण आहे. एका बाजूने टीम आदेश प्रतिष्ठान शिरसाड तर एका बाजूने टीम MB खरिवली मिलिंद बागुल साहेबांचा संघ आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्ष टीम उमर 11 वडवली. दोन्ही टीम तयार राहायचं नेक्स्ट मॅच करता. 1 बॉल 2 ची मॅच आहे. जिथनं आता मॅच रंगतदार आहे. दोन्ही टीम ची विजयाच्या अगदी जवळ आहेत असंच म्हणावं लागेल. पण कोण बाजी मारेल हे पाहावं लागेल. येणारा वेळ बरंच काही सांगून जाईल. 1 बॉल 2 धावांची गरज असताना पुढचा बॉल. मात्र विजयी संपादन केलाय. नो डाऊट 6 बॉल 6 धावा ज्यानं थांबवल्या ना तो ठरलाय दीप बागुल मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय दीप बागुल.